नमस्कार. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करताना, विविध घपले करताना, स्वतःचं मार्केटिंग करताना भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या राजकीय पक्षांचे सगळे लोक हल्ली तारतम्य सोडून वागतात पूर्णपणे आणि त्यामुळे जनतेकडून त्यांची थट्टा उडत राहते कायम. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपण बघितलं, आपल्या विधानसभेचा जो बहुमताचा आकडा आहे 145, त्याच्यापेक्षा एक 10, 15, 20 सीट जास्त निवडून आणण्याची सेटिंग त्यांनी केली असती महायुतीने, तर मग त्या निकालावरती लोकांचा अविश्वास लोकांनी फारसा दाखवला नसता. परंतु त्या महायुतीच्या सगळ्या मंडळींनी मतदार याद्यांमध्ये घोळ करून म्हणा किंवा मतदान यंत्रांमध्ये काही सेटिंग करून म्हणा किंवा निवडणूक आयोगाला हाताशी धरून म्हणा, जे काही असेल ते थेट एकूण 288 पैकी 235च्या वर जागांवर जवळपास त्यांनी मजल मारली, जे कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्यच नव्हतं अजिबात. त्यावेळी ज्या प्रकारचा कारभार विधानसभा निवडणुकीच्या आधी 2-2.5 वर्ष सगळ्या गोंधळाचा झाला होता आपल्याकडे, त्यातून बहुमताच्या जवळपास सुद्धा महायुती पोहोचणं अशक्यच होतं. परंतु त्यांनी थेट 235च्या पुढे झेप घेतली आणि त्यामुळेच ते त्यांचं यश नैसर्गिक नसून सेटिंगचं आहे, याबाबत राज्यातील बहुसंख्य जनता आजही ठाम आहे. यांच्या सगळ्या केंद्रीय आणि राज्यातील सत्तेच्या काळात तो फ्रॉड सिद्ध करता येणं अवघड असलं तरी तो फ्रॉड आहेच, याबाबत बहुसंख्य जनतेच्या मनामध्ये एकमत आहे हे नक्की. घपले करतानाही काही तारतम्य राखायचं असतं, याचं भान भारतीय जनता पार्टीला अजिबात आता राहत नाही. आता हे बघा, ऑपरेशन सिंदूरचं नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने इतकं राजकीय करून टाकलंय सध्या की आपल्या शूर सैनिकांचं सगळं योगदानच त्यापुढे पूर्णपणे झाकळून गेलेलं आहे. आपण पाहतो एअरफोर्सच्या आपल्या ज्या बहादर वैमानिकांनी पाकिस्तान आणि POK मधील ते दहशतवादी सगळे तळ अचूकपणे उद्ध्वस्त केले आणि ते ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. त्यांचं बिचाऱ्यांचं कुठे कुणी नावही घेत नाही, ना आपल्या सैन्य दलाच्या प्रमुखांचं कुणी कोड कौतुक करताना दिसत. सगळीकडे केवळ मोदी मोदी मोदी. तरी बरं, सीज फायर झालंय. 1965 आणि 1971 सारखं हे आत्ताचं युद्ध असतं आणि त्यात त्यांनी तेव्हाच्या पंतप्रधानांच्या सारखा जर विजय मिळवला असता दैदिप्यमान, तर मग काय केलं असतं कुणाला ठाऊक. सीज फायर म्हणजे विजय नसतो, विजय नव्हे, तो शस्त्रसंधी, तीही अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेली. अशा प्रकारच्या शस्त्रसंधीचा जल्लोष आजवर जगाच्या पाठीवर कोणत्याही देशाने कधीही केला नसेल. परंतु आपल्याकडे म्हणतात ना, मोदी है तो कुछ भी मुमकिन है. सगळीकडे मिरवणुका काय, जल्लोष काय, स्वतःवरती हार फुलं गुलाल उधळून घेणं काय, आरत्या ओवाळून घेणं काय, सगळी धमाल चालले. हा जो पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीचा सगळा मार्केटिंगचा किळसवाना प्रकार असतो नेहमीचा, त्यामुळे मग लोकांच्या मनामध्ये नाना प्रकारच्या शंका कुशंका निर्माण होत राहतात. मागे त्या बालाकोट एअर स्ट्राईकच्या वेळीसुद्धा इतके प्रचंड उन्मादी प्रकार देशभरात करण्यात आले सगळीकडे आणि इतकी नरेंद्र मोदींची सगळीकडे पराकोटीची स्तुती करण्यात आली त्यावेळीही, की त्यामुळे त्या आरत्या ओवाळण्यासाठीच की काय पुलवामा घडलं अशी शंका मग अनेक लोकांनी त्या काळी व्यक्त केली होती. आपणापैकी अनेकांनी त्याविषयीचे वृत्त वाचले असतील, समाज माध्यमांवर पाहिलं असेल. आताही ज्या प्रकारे सगळीकडे तसेच प्रकार प्रचंड प्रमाणामध्ये सुरू आहेत, ते पाहता यासाठीच पहलगाम घडलं की काय असा प्रश्न बरेच लोक विचारू लागलेत. आपण पाहतो या सगळ्या शंका कुशंका ट्विटर, आताचं X, फेसबुक आणि सगळ्या समाज माध्यमांवर. त्यातच पुलवामा हल्ल्यामागील षडयंत्राचा पुरता पर्दाफाश अजून झालेला नाही आणि आताही महिना उलटून गेला तरी पहलगामचे त्या निर्गुण हल्ल्यामधले दहशतवादी अजूनही आपल्याला सापडत नाही आहेत. त्यामुळे त्याबाबत अंधभक्त वगळता बाकीचे बरेच लोक शंका घेणारच ना. जगाच्या पाठीवर इतिहासामध्ये असे काही नेते होऊन गेलेले आहेत की आपली लोकप्रियता काहीशी कमी होत चालली असं त्यांना थोडं जरी वाटलं तरी मग ते त्यांच्या देशांमध्ये असे काही प्रकार घडवून आणायचे की सगळीकडे पुनश्च त्यांचा उदो सुरू व्हायचा, त्यांची लोकप्रियता पुन्हा वाढायची. आपल्याकडे अनेकांना सध्या त्या नेत्यांच्या त्या कार्यशैलीची आठवण होते. कोणत्या गोष्टीचं आपल्या स्वार्थी राजकारणासाठी किंवा इमेज बिल्डिंगसाठी किती प्रचंड प्रमाणात मार्केटिंग करायचं याचं भान नसलं, विवेक नसला की मग अशा शंका कुशंकांना वाव मिळणं हे साहजिक आहे. त्यातच त्या नीती आयोगाच्या आपल्या महान अध्यक्षांनी परवा एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर करून टाकलं की आपली अर्थव्यवस्था आता जपानला मागे टाकून जगात 4थ्या नंबरवरती पोहोचलेली आहे. झालं मग अपेक्षेप्रमाणे लगेचच सगळीकडे त्याचं ढोल बढवणं सुरू झालं. We are the fourth largest economy as I speak.
We are a $4 trillion economy as I speak. परंतु त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसाचे पेपर आपण पाहिले तर त्यात भलतंच. त्याच नीती आयोगाचे एक पूर्णवेळ सदस्य आणि अर्थतज्ञ अरविंद विरमनी यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की भारत जपानच्या पुढे जाईल, नक्की जाईल, परंतु अजून गेला नाही, वेळ आहे त्यासाठी. ही अशी सगळी तरा. मग नीती आयोगाच्या अध्यक्षांनी ही घोषणा करायला कसली घाई झालेली होती की कुणाला खुश करण्यासाठी हे असलं उथळ स्वरूपाचं पाऊल त्यांनी उचललं. बिनकण्याची माणसं आहेत ही आता सगळीकडे देशात. मोदींनी खुश व्हावं, आपण त्यांच्या नजरेत यावं म्हणून काहीही वल्गना करत बसतात. आता यामध्ये पण बरीच मोठी गंमत आहे खरं म्हणजे. मोदींच्या भक्तांना आणि भाजपच्या मंडळींना त्याबाबत फारसं माहिती नसतं. आपण जपानच्या पुढे गेलो, जगात 4थ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता झालो, इतकंच त्यांना त्याचे ढोल बडवण्यासाठी आणि सगळीकडे बॅनरबाजीसाठी पुरेसं असतं. त्या पलीकडचं त्यातील सत्य, त्यातील वास्तव याबाबतची त्यांना फारशी माहिती अजिबातच नसते. जरी आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार प्रचंड मोठा होत असला, वाढत असला तरी आणि नजीकच्या भविष्यात ती जगातील आधी 4थी मग 3री अर्थव्यवस्था जरी झाली तरी जगातील चांगली अर्थव्यवस्था असणारे जे सगळे देश आहेत त्यामध्ये आपण अन्य कोणत्याच बाबतीमध्ये मोडत नाही. नागरी सुविधा, उपासमार, सार्वजनिक आरोग्य सुविधा, शिक्षण, परमानसी उत्पन्न, प्रेसचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आनंदी निर्देशांक, अशा ज्या प्रमुख 10-12 बाबी असतात त्यात आपण जगातील पहिल्या 10-15 अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या जवळपास सुद्धा कुठेच नाही. अदानी अंबानी हे 2 मोठे उद्योगपती आणि अन्य 15-20 कॉर्पोरेट घराणे आपल्या देशातील मित्तल, आनंद महिंद्रा, गोदरेज, मूर्ती, पुनावाला वगैरे हे सगळे, त्या सगळ्यांकडे मिळून आपल्या अर्थव्यवस्थेचा तब्बल 64% भाग आहे. आपल्या देशातील हे मोठे उद्योगपती अधिकाधिक श्रीमंत होत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडील त्या वाढत्या संपत्तीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार असा फुगलेला दिसतोय, मोठा दिसतोय. परंतु सरकार कृपेने अदानी अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या वाढत्या संपत्तीमुळे बाकी सर्वसामान्य देशवासियांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये काही बदल घडतोय का? तर तसं अजिबात म्हणता येत नाही. म्हणजे आजही या घडीला आपल्या देशात तब्बल 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा सरकारच्या वतीने केला जातो. कोणत्याही अन्य जागतिक अर्थसत्तेमध्ये अशी दुर्दशा नाही. आपल्या देशासारखी इतकी मोठी बेरोजगारी जगातील अन्य कोणत्याही मोठ्या अर्थसत्तेच्या देशामध्ये नाही. मोठ्या अर्थसत्तेच्या पहिल्या 10-15 देशांमध्ये आपल्याकडे जशा बेरोजगारांच्या झुंडीच्या झुंडी, कधी जातीवरनं तर कधी धर्मावरनं हाणामाऱ्या करत सगळीकडे भटकत असतात गावगुंड, तशा त्यांच्या देशांमध्ये दिसत नाहीत. ज्या जपानला अर्थव्यवस्थेच्या आकारात आपण मागे टाकण्याचा दावा करतोय किंवा लवकरच टाकूसुद्धा, त्या जपानमधील प्रत्येक नागरिकाचं आर्थिक उत्पन्न भारतीय रुपयाचा जर विचार केला आपण तर वार्षिक जवळपास 30 लाख रुपयांच्या घरात आहे. आणि भारतीय नागरिकांचं, आपल्या सर्वसामान्य नागरिकाचं वार्षिक उत्पन्न सरासरी 2.5 लाखांच्या घरात आहे. अजून सोपं करून ऐकायचे तर जपानी माणसाचं महिन्याचं उत्पन्न आता या घडीलाही 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, जे आपल्या भारतीय सर्वसामान्य नागरिकाच्या अख्ख्या वर्षाचं उत्पन्न आहे. आणि त्यामुळेच या बाबतीत म्हणजे मानसी उत्पन्नाच्या बाबतीत आपण जगातील एकूण देशांचा विचार करता आपला नंबर 100पेक्षाही मागे. अदानी अंबानी किंवा आणखीन काही उद्योजक गेल्या 11 वर्षांमध्ये सरकार कृपेने गब्बर होत गेले आणि त्यामुळे आपली अर्थव्यवस्था मोठी दिसायला लागली. याचा आनंद मानताना किंवा त्या बाबीचे ढोल बडवताना आपल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील आर्थिक ताणतणाव, टेन्शन्स कमी झाले का? आपल्या मुलाबाळांना आपल्याला परवडणाऱ्या फीमध्ये उत्तम शिक्षण सुविधा आपल्या जवळपास उपलब्ध झाल्यात का? आपल्याला परवडणाऱ्या दरांमध्ये आपल्याला उत्तम आरोग्य व्यवस्था, उपचार सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत का? याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. कारण ज्या जागतिक आर्थिक महासत्ता आहेत, ज्यांची नावं घेतली जातात, आपल्या पुढच्या नंबरच्या आणि आपल्या मागचेही, त्या सर्व देशांमध्ये या सगळ्या प्रकारच्या सुविधा अतिशय उत्तम आहेत. तिथल्या जनतेला परवडणाऱ्या दरामध्ये आहेत, मोफत आहेत. नागरी सुविधांचा विचार करता, खाण्यापिण्याचं आणि प्रेसचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदी काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करता, मानसी उत्पन्नाचा विचार करता, आपल्या देशातील बेरोजगारीचा विचार करता
आपण बऱ्याच बाबतीत बांगलादेश आणि पाकिस्तान यांसारख्या देशांच्या आजूबाजूलाच उभे आहोत, हे वास्तव आहे. थोडंसं गुगल करा किंवा तुमच्या संपर्कामध्ये माहितीमध्ये एखाद्या अर्थशास्त्राची माहिती असणारा अभ्यास असणारा कुणाशी बोला, मग हे सगळं वास्तव तुमच्याही सहजपणे लक्षात येईल. अर्थव्यवस्थेचा आकार वाढताना देशातील सर्व नागरिकांचं त्यातून हित साधलं जातंय का, हा महत्त्वाचा प्रश्न असतो आणि त्यात आपण पूर्णपणे नापास आहोत, फेल आहोत. अर्थव्यवस्था मोठी होत असताना सलगपणे सुरू असलेल्या शेतकरी आत्महत्या थांबायला हव्या होत्या. मग अर्थव्यवस्थेचा आकार इतका प्रचंड वाढत असताना कुपोषणामुळे होणारे मृत्यू थांबायला हवे होते. मग अर्थव्यवस्था आपली गब्बर होत असताना देशातील बेरोजगारी कमी व्हायला हवी होती. तरुणींच्या हाताला योग्यतेनुसार काम मिळायला हवं होतं, परंतु त्यापैकी काहीही होत नाही आहे. जागतिक आर्थिक महासत्तांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे तो हा आहे की त्या देशांच्या अर्थव्यवस्था मोठ्या होत असताना त्याचे सर्वांगीण लाभ तिथल्या सर्वस्तरीय नागरिकांना होत गेले. आपल्याकडे मात्र तसं घडलेलं नाही. आपल्याकडे अन्य जागतिक महासत्तांचे प्रमुख काही निमित्तानं पाहुणे म्हणून जेव्हा येतात तेव्हा गोरगरिबांच्या वस्त्यांभोवती कापड लावून त्या वस्त्या झाकल्या जातात. आपण घेतलेला अनुभव आणि त्याद्वारे आमच्याकडे गरिबीच नाही, आमच्याकडे दारिद्र्यच नाही असा दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातो. मागच्या 10-11 वर्षात किती वेळा बघितलं आपण. या अशा दिखाव्यामधून गरिबी खरंच नाहीशी होते का? परवा पहिल्याच पावसात मुंबई मेट्रोची जी पूर्ण वाट लागली, सत्यानाश झाला, ती सगळी दुर्दशा देशासमोर येऊ नये म्हणून तिथून रिपोर्टिंग करण्यासाठी पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. या अशा झाकापाकीतून आणि गोष्टी बाहेर येण्यापासून रोखण्यातून सत्य कधी लपत असतं का? आणि तेही आजच्या काळात. त्यामुळे कुणी अदानी किंवा कुणी अंबानी श्रीमंत झाले आणि त्यांच्या पोरांच्या लग्नांना ते हजारो करोड रुपये खर्च करायला लागले म्हणजे आपला देश मोठी आर्थिक महासत्ता झाला असं मानून ढोल बडवायचे तर जरूर बडवा, परंतु असे ढोल बडवणाऱ्यांनो तुमच्या या कृतीला आपल्याकडे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणतात, हे सुद्धा लक्षात असू द्या. इतकंच असो, इथेच थांबू आज. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.